नमस्कार मित्रांनो, फार्मा गार्डन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई म्हणजेच DMER यांच्या वेबसाईटवरती पोर्टलवरती आज महत्त्वाचं नोटिफिकेशन अपडेट आलेलं आहे. मित्रांनो, स्टाफ नर्स या पदाची जी काय टेम्पररी एलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि ती लिस्ट प्रसिद्ध झाल्याच्या नंतर बऱ्याच कॅन्डिडेट या ठिकाणी नॉट एलिजिबल झालेले आहेत, काही एलिजिबल झालेले आहेत. तर नॉट एलिजिबल झालेले कॅन्डिडेट यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील किंवा मग नॉट एलिजिबल झाल्यामुळं इतरांना संधी मिळते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी या लिस्टच्या बाबतीत घडलेल्या आहेत. त्यामुळं काय काय माहिती असणार आहे, काय गोष्टी आहेत त्यामध्ये घडलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टीची प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला पण लाईक करा. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाची जी काय परीक्षा दिली होती DHSची, त्या परीक्षेसंदर्भात जे काय कट ऑफ असणार आहे विविध मंडळामधील, त्याच्या पण व्हिडिओ आपण उद्या सकाळी टाकणार आहोत. त्याचा आपण या ठिकाणी गुगल फॉर्मच्या मार्फत आपण विद्यार्थ्याकडून त्यांचे मार्क मिळालेले रिस्पॉन्स घेतोय किंवा आपण त्यांचे जे काय सर्वे करतोय, त्या सर्वेच्या आधारे आपण ॲक्च्युअल काय किंवा जवळपास काय कट ऑफ येईल आरोग्य विभागाचा भरतीचा, तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरला नसेल, आरोग्य विभागाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी, त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचे जे काय रिस्पॉन्स सीट आल्याच्यानंतरचे जे काय मार्क आहेत त्या ठिकाणी तुम्ही फिलअप करायचे आहेत. त्याचबरोबर जे काय आरोग्य विभाग भरती नावाचा जे काय व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. दोन्हीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता. चला तर मित्रांनो, आपण जे काय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांच्यामार्फत जे काय स्टाफ नर्स या पदाची जी काय पात्र आणि अपात्र यादी याची जी काय लिस्ट प्रसिद्ध केलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच दिवसापासून याची प्रतीक्षा होती. बरेच कॅन्डिडेट या ठिकाणी लिस्ट कधी लागते किंवा मग लागणार का नाही असे प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे ही प्रतीक्षित जे काय लिस्ट आहे या ठिकाणी विभागानं प्रसिद्ध केलेली आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो स्टुडंट सेक्शनमध्ये क्वाड 2023मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो DMER आयुष स्टाफ नर्स क्वाट एक्झाम 2023 टेम्पररी एलिजिबल नॉट एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट. तर या ठिकाणी मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की इतर पदाच्या बाबतीत टेम्पररी एलिजिबल नॉट एलिजिबल असं नव्हतं, परंतु स्टाफ नर्सच्या बाबतीत त्यांनी टेम्पररी एलिजिबल नॉट एलिजिबल हा शब्द वापरला आहे. तर तो कशासाठी वापरला, का वापरला, त्याचा अर्थ काय, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी मित्रांनो, टेम्पररी एलिजिबल म्हणजे काय आणि नॉट एलिजिबल म्हणजे काय, त्या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो की आपण या ठिकाणी आपण थेट याच्यामध्ये जाऊयात स्लाइडच्या मार्फत. तर या ठिकाणी मित्रांनो, टेम्पररी किंवा एलिजिबल नॉट एलिजिबलचा अर्थ काय आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी पात्र अपात्र यादी या ठिकाणी विभागाने प्रसिद्ध होणारे केलेली आहे. त्याचबरोबर अपात्र होण्याची कारणं कोणती हे पण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि जे विद्यार्थी अपात्र झाले त्यामुळे इतरांना जे काय संधी आहे या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये राहणार होते किंवा कट ऑफच्या जवळ राहणार होते, ज्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोललेलं नाही, अशांना सुद्धा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाऊ शकतं, त्यांना पण या ठिकाणी संधी मिळू शकते. त्याचबरोबर इतर काही महत्त्वाची माहिती आहे, जसं समांतर आरक्षणाच्या संबंधित जे काय पार्ट टाइम असेल, ग्रॅज्युएट असेल किंवा मग स्पोर्ट असेल, भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या ठिकाणी आपण पाहूयात. तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकतो नॉट एलिजिबल केलं का कॅन्डिडेटला, नॉट एलिजिबल NCL डेट 8/8/2023. तर या ठिकाणी नॉट एलिजिबल होण्याची कारण, अपात्र होण्याची कारण या ठिकाणी आपण पाहतोय. तर हा कॅन्डिडेट आहे VJA म्हणजे OBCचा किंवा VJAचा आहे. त्याचबरोबर हा फिमेल आहे, ओके. आणि त्याला जे काय नॉट एलिजिबल केलं, जनरल मेरिट लिस्ट नंबर आहे त्यांचा 32, ओके, पूर्ण एक्सप्लेन करणार नाही, परंतु
जवळपास 3200 जवळपास त्यांचा जनरल मेरिट लिस्ट नंबर आहे. तर मित्रांनो त्यांच्याकडे जे काही NCL जे डॉक्युमेंट होतं, ओके, ते काय आहे, त्यांची डेट म्हणजे डेट 8/8/2023 आहे, म्हणजे 8 ऑगस्ट 2023 आहे. म्हणजे फॉर्म भरल्याच्या नंतर त्यांनी NCL सर्टिफिकेट काढलंय म्हणून त्यांना विभागानं अपात्र केलंय. त्याचबरोबर त्यांच्या नावामध्ये जे काय आहे कास्टवरचं नाव आहे त्यावरती करेक्शन आहे किंवा त्याच्यामध्ये सुद्धा काही चुकी होत्या, त्यामुळं त्यांना या ठिकाणी नॉट एलिजिबल केले, अपात्र केलेले आहे. त्यामुळं मित्रांनो जे काही NCL किंवा EWS सर्टिफिकेटचा जो काही मुद्दा होता की लास्ट जे काय डेट होती ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची तोपर्यंत तुमचं NCL किंवा EWS सर्टिफिकेट व्हॅलिड असणं गरजेचं होतं. आणि त्याच मुद्द्याच्या आधारे विभागाने या ठिकाणी काय केलेलं ह्या कॅन्डिडेटला, असे बरेच कॅन्डिडेट या ठिकाणी अपात्र केलेले आहेत. उदाहरणादाखल मी या ठिकाणी हे कॅन्डिडेटचं या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे किंवा मग स्लाइड घेतलेले आहे. तर या ठिकाणी जे काय 8/8/2023 नंतरचं जे काही NCL सर्टिफिकेट अपलोड केल्यामुळे किंवा दाखवल्यामुळे त्यांना या ठिकाणी अपात्र केलेलं आहे. जर या ठिकाणी NCL व्हॅलिड असतं तर ते त्यांची VJA मधून त्यांची काय झालेली असती, महिला रिझर्वेशन मधून काय झालेली असती, निवड झालेली असती. परंतु असे विद्यार्थी या ठिकाणी काय झाले, त्याचबरोबर त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटवरचे जे काय नाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही चुका होत्या आणि हे एक कारण त्यांना या ठिकाणी अपात्र ठरण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे. त्यामुळे मित्रांनो फॉर्म भरताना तुमच्याकडं जे काय कोणत्याही भरतीची किंवा परीक्षेची फॉर्म भरताना तुमच्याकडे अगोदर सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही चुका आहेत का, करेक्शन आहेत का हे तुम्ही पहा, ते दुरुस्त करा आणि ऍप्लिकेशन करण्याच्या शेवटच्या दिवशी का होईना तुम्ही फॉर्म भरा, परंतु तसा फॉर्म भरू नका. काय होईल अशा कारण मेहनत ही सगळी यांची काय झालेली आहे, वाया गेलेली आहे. ओके, त्याचबरोबर दुसरा एक या ठिकाणी स्लाइड आहे बघा, EWS सर्टिफिकेट इश्यूड ऑन 13/9/2023. आता NCLचा प्रश्न होता या ठिकाणी, EWS सर्टिफिकेटच्या बाबतीत पण हा प्रश्न आहे किंवा यांना EWS सर्टिफिकेट जे काय आहे 13 सप्टेंबर 2023 ला त्यांनी काढलेलं या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजेच ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतरच यांच्याकडे EWS सर्टिफिकेट आहे म्हणून त्यांना या ठिकाणी नॉट एलिजिबल केलेलं आहे. परंतु या ठिकाणी मित्रांनो यांच्याकडे जर EWS सर्टिफिकेट 25 मेच्या जवळपास किंवा मग त्याच्या अगोदरचं असतं तर हे ठिकाणी या ठिकाणी त्यांचं एलिजिबल झालं असतं, त्यांचं EWS मधून काय झालेलं असतं, सिलेक्शन झालं असतं. त्याचबरोबर सेम गोष्टी झालेली NCLच्या बाबतीत. नेक्स्ट स्लाइड पाहूयात आपण. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण पाहूयात की नेम करेक्शन ऑन CV. आता काही विद्यार्थ्यांना मायनर जर त्याच्या नावामध्ये याच्यामध्ये डॉक्युमेंटच्या याच्यामध्ये जर करेक्शन असेल तर त्यांना ती चेक करून करेक्शन करून जॉईनिंग देण्याची या ठिकाणी त्यांनी अट टाकलेली म्हणून त्यांना इलिजिबल केलेलं आहे. यांच्या जे काय कास्ट सर्टिफिकेट मध्ये मायनर जे काय करेक्शन आहे ते यांना सुधारावं लागणार आहे, त्याची ऍफिडेव्हिट काही प्रोसेस करावं लागणार आहे, तरच ते काय होतील नंतर इलिजिबल होतील. ओके, त्याचबरोबर दुसरा एक कॅन्डिडेट आहे कास्ट सर्टिफिकेट आणि जे काय कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा जो काय नंबर आहे तो थोडा त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म भरताना चुकला होता, तरी पण या ठिकाणी विभागाने त्याला इलिजिबल केलेले, कारण की त्याच्यामध्ये थोडं मायनर काय आहेत, चुका आहेत. कारण की त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे परंतु त्याच्या जे काय नंबर चुकला होता त्यामुळे त्यांना काय नॉट एलिजिबल केलं नाही, परंतु या ठिकाणी इलिजिबल केलेले त्यांना शपथपत्र किंवा मग काही गोष्टी या ठिकाणी द्याव्या लागतील. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, हे कॅन्डिडेट आहे एलिजिबल फॉर SC. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी काय आहे, ह्या कॅन्डिडेटनं ग्रॅज्युएट पार्ट टाइम मधून काय केलेलं होतं, फॉर्म भरला होता आणि तो कॅन्डिडेट SCचा आहे, परंतु त्या कॅन्डिडेटकडं SCचं सर्टिफिकेट ग्रॅज्युएट पार्ट टाइमचं सर्टिफिकेट नसल्यामुळं त्याचं जे काय त्याची जी काय सिलेक्शन होईल त्याच्या प्रवर्गातून होईल, म्हणजे त्याचे मार्क त्याच्या प्रवर्गाच्या कट ऑफच्या जवळपास असल्यामुळं ग्रॅज्युएट पार्ट टाइम मधून त्याचं सिलेक्शन नव्हतं, त्याच्या प्रवर्गातून होईल म्हणजेच SC मधून होईल, जनरल SC मधून होईल. ओके, त्याचबरोबर त्यांचं फिमेल असल्यामुळं फिमेल SC मधून त्याचं सिलेक्शन होईल. त्याचबरोबर दुसरा एक स्लाइड पाहूयात आपण, नेक्स्ट स्लाइड. या ठिकाणी बरेच विद्यार्थी जे काय आहेत, जे काय ग्रॅज्युएट पार्ट टाइम असेल किंवा मग अंशकालीन पदवीधर असे त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरताना त्यांनी क्लिक केलं होतं किंवा त्यांना अर्ज केला होता, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना त्यांनी ते डॉक्युमेंट जे काय अंशकालीन पदवीधरचं त्या ठिकाणी सादर करू शकले नाहीत, त्यामुळं ते काय होईल अंशकालीनसाठी अपात्र राहतील. परंतु त्यांचे जर मार्क त्यांच्या कॅटेगरीच्या ज्या मेरिट नुसार जर
जवळ असतील किंवा सारखे असतील तर त्यांना त्यांच्या कॅटेगरीमधून काय दिलेलं त्यांनी सिलेक्शन किंवा इलिजिबल केलेलं आहे. त्या ठिकाणी हा कॅन्डिडेट ग्रॅज्युएट पार्ट टाइम मधून नॉट एलिजिबल आहे, परंतु त्यांच्या कॅटेगरीमधून NT-B मधून तो काय पात्र आहे. म्हणजे डॉक्युमेंट जरी नसतील अंशकालीनचे, परंतु तुमचे जर मार्क तुमच्या कॅटेगरीच्या किंवा ओपनच्या जवळपास असतील तर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरी गोष्ट आणखी पाहूयात स्लाइड मध्ये. आता हा एक कॅन्डिडेट आहे, यानं काय केलेलं आहे, NCL त्यांचं 20/7/2023 आहे, म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या डेटच्या नंतरचा आहे. परंतु त्या कॅन्डिडेटचे मार्क ओपनच्या बरोबर असल्यामुळं, ओपनचे जे काय मेरिट आहे त्याच्या बरोबर असल्यामुळं त्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन ओपन मधून झालेलं आहे किंवा ओपनसाठी तो इलिजिबल आहे. आणि तो जनरली तो जो काय कॅन्डिडेट आहे तो OBC फिमेल आहे, OBC फिमेल आहे. म्हणजेच फिमेलसाठी OBC फिमेलसाठी NCL कंपल्सरी होतं. त्यांच्याकडे जर NCL नसेल आणि त्यांचे मार्क जर ओपनच्या बरोबर असेल तर ओपनच्या मधून त्यांचं इलिजिबिलिटी यांनी दाखवलेले विभागानं. ओके, ज्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जे काय समांतर आरक्षण असेल किंवा मग NCLचे जे काय आपले प्रश्न होते त्यामध्ये पण मी सांगितलं होतं की जर तुमचे मार्क ओपनच्या बरोबर असतील आणि तुमच्याकडे NCL नसेल तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन किंवा तुम्ही ओपन मधून सिलेक्ट होण्यासाठी इलिजिबल आहात, पात्र आहात. त्याच प्रकारे या ठिकाणी विभागाने त्यांना इलिजिबल केले ओपन मधून. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण स्लाइड पाहूयात. या ठिकाणी पाहूयात मित्रांनो, या ठिकाणी या कॅन्डिडेटचं पार्ट टाइमचं या ठिकाणी सर्टिफिकेट नाही, परंतु त्याचे मार्क त्याच्या कॅटेगरीच्या मार्क बरोबर असल्यामुळं त्यांचं त्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झाले. या ठिकाणी OBC मधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचबरोबर प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट या ठिकाणी नसल्यामुळं आणि तो कॅन्डिडेट EWS असल्यामुळं आणि त्याचे मार्क EWSच्या जवळपास असल्यामुळं त्या कॅन्डिडेटचं EWS मधून सर्टिफिकेट EWS मधून काय होईल ते इलिजिबल होईल किंवा पात्र होईल असं विभागाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पाहूयात, आता असा एक कॅन्डिडेट आहे की त्याने काय केलेले रजिस्ट्रेशन रिन्युअल जे काय पावती असेल किंवा रिसिप्ट असेल त्या ठिकाणी किंवा रिन्युअल सर्टिफिकेट जे काय काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्युअल केलेली त्याने पावती किंवा रिन्युअल सर्टिफिकेट या ठिकाणी जोडलेलं नाही किंवा सादर केलेलं नाही, त्यामुळं तो कॅन्डिडेट काय झालेला आहे, नॉट एलिजिबल झालेला आहे. मित्रांनो, तो कॅन्डिडेट OBCचा होता आणि तो केवळ आणि केवळ त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्याच्याकडे नसल्यामुळं तो या ठिकाणी काय झालेला आहे, अपात्र करण्यात आलेला आहे. ही पण एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आणखी स्लाइड मध्ये पाहूयात. आता एका स्पोर्टचा विद्यार्थी, स्पोर्ट कोट्यामधून विद्यार्थी आहे, तो स्पोर्ट कोट्यामधून त्यानं फॉर्म भरला, परंतु त्याच्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळं त्याला त्याच्या कॅटेगरीमधून इलिजिबल केलेलं आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मी शेवटी या ठिकाणी चर्चा करणार आहे स्लाइड संपल्याच्या नंतर. या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे, एका विद्यार्थ्याचं सरनेम मध्ये जे काय कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा मग कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल त्याच्या सरनेम मध्ये करेक्शन आहे, परंतु विभागाने त्याला त्याच्या नावामध्ये जे काय करेक्शन आहे ते केल्याशिवाय या ठिकाणी त्याची नियुक्ती केली जाणार नाही असं रिमार्क दिला आहे आणि त्याला या ठिकाणी इलिजिबल केलेलं आहे. तर मित्रांनो, या स्लाइडवरून किंवा या जे काय पात्र अपात्र जी काही यादी आहे स्टाफ नर्सची यावरून आपल्याला दिसून येते की विभागानं काय गोष्टी केलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की समजा आपण खालून जाऊयात, SC, OBC किंवा EWS अशा विद्यार्थ्यांना ओपनच्या बरोबर जर मार्क असतील, मग मेल असेल फिमेल असेल आणि त्यांच्या कॅटेगरीचे त्यांच्याकडे डॉक्युमेंट नसतील तरी त्यांचे ओपन मधून ते काय झालेले आहेत, इलिजिबल झालेले आहेत. म्हणजे OBC वाल्याचे ओपन बरोबर मार्क असतील आणि त्यांच्याकडे NCL नसेल, मग तो मेल असेल फिमेल असेल तर त्याचं ओपन मधून सिलेक्शन झालेलं आहे. EWS वाल्याचे जर मार्क ओपनच्या बरोबर असतील आणि त्याच्याकडे EWS सर्टिफिकेट नसेल तरी पण त्याचं या ठिकाणी ओपन मधून तो इलिजिबल झालेला आहे. ओके, आता दुसरी गोष्ट काय झालेली आहे, समांतर आरक्षणामध्ये
समांतर आरक्षणामध्ये जे काही समांतर आरक्षण होतं, स्पोर्ट असेल किंवा मग ग्रॅज्युएट पार्ट टाइम असेल किंवा प्रकल्पग्रस्त असेल, यांचं पण काय झालेलं आहे, त्यांच्याकडे जर त्यांच्या कॅटेगरीनुसार समजा ओपन, ओबीसी, SC ST, आता या ठिकाणी ओबीसी मधले जे काही VJNT ह्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही, तर या ठिकाणी समांतर आरक्षण मधून काय झालंय, जर समांतर आरक्षण मधून फॉर्म भरलेल्या कॅन्डिडेटचे जर त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसल, नॉट अवेलेबल असेल, तर त्याचे मार्क जर ओपन मध्ये असतील तर त्याचं ओपन मधून सिलेक्शन होईल, नसता त्याच्या कॅटेगरीनुसार त्याची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन होईल, जर त्याचे मार्क त्या कॅटेगरीचे किंवा ओपनच्या बरोबर असतील तर. तसंच झालेलं आहे, समजा जो कॅन्डिडेट ओपन ओबीसी मधून फॉर्म भरलाय, समांतर आरक्षणचं डॉक्युमेंट नाही, तर त्याचं या ठिकाणी ओबीसी मधून त्याने काय केलेलं आहे, त्याला इलिजिबल केलेलं आहे. त्याच प्रकारे SC मधून त्याला इलिजिबल केलेलं आहे जर तो SC कॅटेगरीचा असेल तर, आणि सेम ST साठी सुद्धा झालेला आहे. तर या ठिकाणी असं दिसून येते मित्रांनो, की जी काही इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट लावली, त्या लिस्ट मध्ये असं दिसून येते की जे काही समांतर आरक्षणाचे जे काय रिझर्वेशन होतं किंवा ज्या कॅन्डिडेटनं समांतर आरक्षणासाठी अप्लाय केला होता, त्यांनी बऱ्याच कॅन्डिडेटने डॉक्युमेंट या ठिकाणी सादर केलेले नाहीत, त्यामुळं ते समांतर आरक्षणासाठी नॉट एलिजिबल झालेत आणि काही त्यांच्या जनरल मध्ये गेलेत किंवा काही काय झालेले आहेत, बाहेर पडतील. त्यामुळं जे काही समांतर आरक्षणामधील जे काही जागा या ठिकाणी रिकाम्या राहण्याची शक्यता आहे, त्यामुळं ह्या जागा रिकाम्या राहिल्यास ज्या विद्यार्थी ज्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नाही किंवा ज्यांचे कट ऑफच्या जवळपास मार्क आहेत, अशांना या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता आहे. परत एकदा सांगतो मित्रांनो, की या लिस्ट मध्ये आपल्याला अभ्यास केला असता असं दिसून येते की समांतर आरक्षणासाठी ज्यांनी अप्लाय केला होता त्यांच्याकडे समांतर आरक्षणाचे मॅक्झिमम लोकांकडे डॉक्युमेंट नाहीत. मग असे लोक एकतर त्यांच्या कॅटेगरी मधून सिलेक्ट होतील, नसता बाहेर पडतील, आणि मग ते बाहेर पडल्याच्या नंतर जे काय समांतर रिझर्वेशनच्या जागा आहेत त्या खुल्या राहतील, आणि मग त्या खुल्या राहिल्याच्या नंतर जे काय त्या कॅटेगरीच्या सर्वसामान्य जे काय जनरल असेल ग्रुप रिझर्वेशन असेल त्याच्यामधून काय होईल, त्यांना संधी मिळेल. त्यामुळं जे काय इतर जे कॅन्डिडेट आहेत त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे, अपडेट राहणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलवण्यात येईल, त्यांना पण संधी दिल्या जाण्यात येईल. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, की या लिस्टला टेम्पररी का म्हटलंय, तर मित्रांनो या लिस्टला टेम्पररी याच्यासाठी म्हटलंय की जे काय विभागाला लवकरात लवकर प्रोसिजर करायची, आणि बरेच विद्यार्थी पालक या ठिकाणी वाट पाहत होते, विभागाला कॉल करत होते, विभागावर या ठिकाणी प्रेशर होतं, त्यामुळे विभागाने लागलीच ही लिस्ट लावली. परंतु याच्यामध्ये काही करेक्शन आहेत, जसं स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा कुणाचे पॅरलल रिझर्वेशनचे डॉक्युमेंट या ठिकाणी चेक करायचे राहिले, जसं मी सांगितलं दिव्यांग लोकांचं त्यांचे डॉक्युमेंट चेक केल्याशिवाय त्यांना इलिजिबल नॉट इलिजिबल केलं जाणार नाही, असे शरा या ठिकाणी विभागाने दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर दुसरी आपण त्याला काय म्हणूयात, परमनंट पात्र यादी लागेल आणि नंतर सिलेक्शन लिस्ट लागण्याची दाट शक्यता आहे, आणि ही प्रोसिजर लवकरात लवकर होईल मित्रांनो. कारण की स्टाफ नर्सच्या बाबतीत जागा भरपूर होत्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा त्या कॅटेगरी वाईज त्याचं स्क्रुटिनी करणं हे पण विभागाला आवश्यक होतं, त्यामुळे विभागानं थोडा वेळ घेतला. परंतु ह्या गोष्टी आता लवकरात लवकर होतील. अशीच माहिती मिळवण्यासाठी, अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.